मित्रांनो, हे आमच्या शेजारील शेतकरी राजू पाटील यांचं शेत आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांनी केळी लागवड केलेली आहे. पण यावर्षी काय झालं, त्यांनी जून महिन्यात केळी लागवड जेव्हा केली ते बऱ्याचशा अडचणी त्यांना आला. त्यांनी ज्यावेळेस खोड आणलं त्यावेळेस साधारण 30 ते 40% एवढी मोठ्या प्रमाणात मर झाली. परत त्यांनी दुसऱ्यांदा खोड आणलं त्याच शेतामधून जिथून पहिले सुरुवातीला खोड आणलं होतं. त्याच्यानंतर परत त्यांनी 8 दिवस वाट पाहिली. 8 दिवसानंतर परत त्याच्यामध्ये परत 30-40% मर झालेली दिसली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतामधून परत खोड आणलं आणि तिथं बी तसं झालं. त्याच्यामध्ये 20-30% एवढी मर निघाली. म्हणजे एवढं झाल्यावर परत त्यांनी शेवटी खोड आंबाडे साडून कुणाच्या शेतातनं आणलं खोड परत, आणि तेव्हा पूर्ण हा प्लॉट झाला. आता त्यांच्याकडे शेती कमी असल्या कारणामुळे त्यांना एक झाड जगवायचं होतं. त्यामुळे त्यांनी एकही जागा रिकामी राहू दिली नाही. म्हणून इथं बघू शकता तुम्ही, 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर सुद्धा त्यांनी खोड लागवड कंटिन्यू केलेली. म्हणजे एकही जागा रिकामी राहू दिलेली नाही आहे. कारण की पुढच्या वर्षी हा प्लॉट बरोबर 1 वर्ष संपेपर्यंत चालेल तो. म्हणजे काही झाड लेट जरी झाली बुवा तरी त्याचं उत्पन्न वाया जाणार नाही बुवा. म्हणून त्यांनी पूर्ण प्लॉटचं नियोजन अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. कंटाळा अजिबात केला नाही. म्हणून त्यांनी 3-4 वेळेस खोड मागवली पण प्लॉट कंप्लीट केला. शेती कमी असल्यामुळे आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांना नाईलाज झाला आणि केळी त्यांना जगवायची होती. सुरुवातीला त्यांना टेन्शन आलं होतं बुवा, एवढी मर झाली तर पुढे उत्पादन येईल का नाही बुवा. पण त्यांनी त्याच्यावर तोच उपाय काढला की बुवा लेट तर लेट पण खोड आणायचं बुवा. तर असा करून त्यांनी प्लॉट पूर्ण केला. तर यावर्षी आमच्या परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना तो अनुभव आला की मर खूप मोठ्या प्रमाणात झाली खोडची. आणि काहींनी नवीन खोड आणल्यानंतर बी परत मर झाल्यामुळे काहींनी तर लागवड केलीच नाही. गेलं ते गेले बा तेवढे झाड सोडूनच दिले. पण तसं यांनी केलं नाही. यांनी 3 ते 4 वेळेस खोड परत मागवलं आणि पण प्लॉट कंप्लीट केला. तर हे अतिशय जिद्दी शेतकरी आहेत. शेताचे कामं अतिशय वेळोवेळी करतात. आता कमीत कमी या शेताचे 3 ते 4 वेळेस एवढी मशागत झालेली केळी पिकाची 2 महिन्याच्या पिरियडमध्ये. आडवे उभे वखरणे वगैरे सर्व व्यवस्थित करून झालेलं आहे. खताचे डोस पण दिले गेलेले आहेत आणि आता माती लावणं चालू आहे त्यांचं.